पंतप्रधान मोदी यांनी सोलापुरात दाखल होत विविध विकास कामांचा धडाका लावलाय। सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर महामार्गाचं लोकार्पण रिमोट कंट्रोलचं बटन दाबून पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं। याचवेळी सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या 1000 कोटींच्या प्रकल्पाला मोदी सरकारनं मंजुरी दिली। पंतप्रधान मोदींनी सोलापुरात आगमन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणेरी पगडी देऊन मराठमोळ्या पद्धतीने मोदींचं स्वागत केलं। पंतप्रधान मोदींनी सोलापूरकरांशी संवाद साधतानाच मराठीतून भाषणाला केली सुरुवात। यावेळी विठ्ठल रुक्मिणी सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांना मोदींनी नमन केलं। सत्तेला जन्मसिद्ध अधिकार समजणारे तसंच पिढ्यानपिढ्या सत्तेत राहणारे आज कायद्यात अडकल्याची टीका मोदींनी काँग्रेसवर केली। टॅक्स चोरी लाचखोरीलाही त्यांना उत्तर द्यावं लागत असल्याचं मोदींनी म्हटलं। प्रत्येकाला वीज देण्यासाठी फडणवीस सरकार गंभीरतेनं काम करत असून त्यासाठी मोदींनी फडणवीस सरकारचे अभिनंदन केलं। मोदींनी भारताचं नाव जगभर उज्ज्वल केलंय। याआधी कोणतेही पंतप्रधान 3 वेळा सोलापुरात आलेले नाहीयेत। मोदी जेव्हा जेव्हा आले तेव्हा सोलापूरला खूप काही देऊन गेले असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। तसंच सोलापुरात 3 दिवस पाणी मिळत नव्हतं, मात्र मोदींनी सोलापूरला पाण्यासाठी 450 कोटी दिल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी आवर्जून म्हटलं। पंतप्रधान मोदींनी उसाला 29 रुपये भाव दिलाय। शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं चांगला भाव दिला तर इथेनॉलची निर्मिती करण्याचं आवाहन गडकरींनी केलंय। जेवढं इथेनॉल तयार करणार तेवढं घेऊ असं गडकरी म्हणाले। मोदींनी ऊस उत्पादकांचे अश्रू पुसले असून उसाला त्यांनी 2900 रुपयांचा भाव दिला असं देखील गडकरींनी म्हटलं। मोदींच्या कामामुळे शेतकरी वाचल्याचा दावा गडकरींनी केला। मोदींच्या कार्यक्रमात गडकरींनी कामांचा धडाका लावलेला आहे। आज उद्घाटन झालेल्या रस्त्यामुळे सोलापूरहून 10 दिशांना जाणारे रस्ते रुंदावले असून हैदराबाद औरंगाबाद अक्कलकोटचे रस्तेही रुंदावलेत असं त्यांनी म्हटलं। सोलापुरी चादर जवानांना देण्याचे 2014 साली दिलेलं आश्वासन मोदींनी पाळलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं फुगे हवेत सोडून आंदोलन केलं। पंतप्रधान मोदी खोटं बोलण्यात पटाईत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला। काँग्रेसनं मंजूर केलेल्या कामांचंच मोदी उद्घाटन करत आहेत असा दावा त्यांनी केला। सोलापुरात बंद पडणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला भरारी आली असती असं आश्वासन मोदींनी दिलं होतं, मात्र त्यांनी कुठलंच पाऊल उचललं नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मोदी सरकारवर जोरदार टीका केली। मोदी सरकारच्या विविध योजनांवरती उद्धव यांनी टीका केली। गाजरं नुसती दाखवतात मात्र ते देत पण नाहीत असं मराठवाड्यात त्यांनी पुन्हा म्हटलं। बेस्टचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावरती कायम आहेत, त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। काही कर्मचारी आज कामावर आले, त्यामुळे वडाळा बस डेपोतनं पोलीस सुरक्षेमध्ये बेस्ट बसेस सोडण्यात आल्या। बेस्टच्या संपानं आधीच प्रवासी मेटाकुटीला आले असताना त्यात टॅक्सी चालकांकडनं लूट सुरू असल्याचं बघायला मिळतंय। जवळच्या भाड्यासाठी टॅक्सी चालक दुप्पट तिप्पट भाडं आकारत असलेला प्रवासी हैराण झालेत। बेस्टच्या संपामुळे खासगी वाहनांकडे मुंबईकरांचा कल दिसतोय। दरम्यान खासगी वाहन चालक प्रवाशांकडनं जादा पैसे आकारत असल्याचं दिसतंय। बेस्टच्या संपामुळे सीएसटीएम बस स्थानकावरती प्रवाशांचा मोठ्या रांगा लागल्या, त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल कायम आहेत। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। 15 ते 20 झोपड्यांना आग लागली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नसून झोपडपट्टीधारकांचं नुकसान झालंय। बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। त्याआधी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, मात्र आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली। मुलुंड बस डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावरती हजर राहणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली। धारावी बेस्ट कामगारांनी संप सुरूच ठेवला असून मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावरती न जाण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला। वडाळा डेपोमधनं आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पहिली बस सोडण्यात आली। सुरक्षा जाळ्या लावून डेपोतनं गाड्या सोडण्यात येतात। बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये याची दखल घ्यावी अशा आशयाचं पत्र शिवसैनिक राम धुरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। बेस्ट मुंबईची शान आहे, हा प्रश्न आपुलकीनं सोडवावा असं ते म्हणतात। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी महेश पळणीकर याला पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीसोबत जेवण्यास परवानगी दिल्याचा व्हिडिओ समोर येतोय। दरम्यान पोलिसच आरोपीला मदत करत असल्याचा आरोप आता बिद्रे यांच्या पतीनं केलाय।
नांदेडमध्ये मालेगावच्या खंडोबा यात्रेचा समारोप झाला। यावेळी अनेक कलावंतांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। मालेगावच्या यात्रेत कोट्यवधींची उलाढाल झाली असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विरंगुळा असलेल्या या यात्रेनं यंदा गर्दीचे विक्रम मोडलेत। दरम्यान मालेगावच्या यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना लाठीमाराचा प्रसाद मिळाला। गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंबट शौकीनांना आवरण्यासाठी मग पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। लावणीच्या नावाखाली काही तरुणी अश्लील हावभाव करताना दिसून आल्या, त्यामुळे या मुळात अश्लील नृत्याला कार्यक्रमाला परवानगी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित झालाय। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात गारठा वाढला असून तापमान 2 अंशाच्या खाली गेलंय। यंदा डिसेंबर महिन्यात तापमानात विक्रमी घट झाल्याचं बघायला मिळत आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात दवबिंदू गोठले, तर थंडीमुळे जनजीवनही विस्कळीत झालंय। तर दुसरीकडे स्ट्रॉबेरीसाठी ही थंडी पोषक असल्यानं शेतकरी आनंदलाय। इचलकरंजीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याचं डांबरीकरण करून 4 दिवस उलटले, तोपर्यंत रस्त्यात मोठा खड्डा पडल्याचं आता समोर येत आहे। पाणीपुरवठा विभागानं हा खड्डा पाडल्याचं काम केल्याचा आरोप आहे। या परिसरात मोठी पाणी गळती लागल्यानं पाणीपुरवठा विभागानं तो रस्ताच खोदत मोठा खड्डा केला, त्यामुळे नागरिकांमधनं संताप व्यक्त होतोय। नाशिकमध्ये 6 लाखांची लूट करून व्यावसायिकाचा खून केल्याची घटना काल रात्री इंदिरानगरमध्ये घडली। अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचं नाव असून अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू आहे। मुंबईच्या विकास आराखड्याच्या संदर्भात वारंवार आरोप करण्यापेक्षा आधी मुख्यमंत्र्यांनी बजावलेल्या नोटीसीला उत्तर द्या आणि मगच आरोप करा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला। राहुल गांधी यांनी एनएसयूआयच्या माध्यमातून बेहतर भारत ही संकल्पना साकारण्यात येते। या संकल्पनेअंतर्गत इचलकरंजी विधानसभा एनएसआययू तर्फे काँग्रेस भवन येथे युवक मेळावा पार पडला। या मेळाव्याला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले। दिव्यांग असल्यास सभा, कला आणि क्रीडा अशा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं आता होम स्कूलिंगचा नवा पर्याय उपलब्ध केला। येत्या 10 तारखेला महाराष्ट्रात खुलं शालेय बोर्ड स्थापन त्याचा श्रीगणेशा झाला। तर राज्य सरकारनं राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर मुक्त शिक्षण बोर्ड करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न जाताही 5वी, 8वी, 10वीची परीक्षा देता येईल। या निर्णयाचं पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केलं असलं तरी अध्यापक सभेनं मात्र या निर्णयाला विरोध दर्शवलाय। हिंगोली शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरना पैसे उकळण्यासाठी मृत्यू झालेल्या बाळाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात पाठवलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्या बाळाचा 3 तासापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितल्यानं बाब उघडकीस आले। 14 दिवसांच्या बाळाचा मृत्यू अगोदर उपचार करण्याचं झालेलं बिल वसूल करण्यासाठी या डॉक्टरनं बाळाच्या नातेवाईकांशी खोटं बोलत पैसे उकळले। या घटनेमुळे हिंगोली शहरात खळबळ माजली। बीड शहरातील आडत मार्केटमध्ये काही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आले, मात्र शेतमाल नेमका कोण घेणार या कारणावरून 2 व्यापारी गटात वाद होऊन वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील भिसी येथील काही शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून उपोषणाला बसले। दरम्यान आंदोलक शेतकरी नेते निलेश राठोड यांची प्रकृती खालावल्याचं कारण पुढे करत भिसी पोलिसांनी एक रुग्णवाहिका उपोषणस्थळी बोलावली आणि निलेश राठोड यांना बळजबरीनं आत कोंबलं। या झटापट्टीत राठोड यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यावेळी काही दृश्य मोबाईलमध्ये कैद झालीत। आंदोलक शेतकरी राठोड यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलकांनी निषेध केलाय, मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं सांगत भिसीच्या ठाणेदारांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। मीरा रोडच्या पार्क व्ह्यू बार आणि रेस्टॉरंटमध्ये बिलाच्या वादात एक जवान आणि त्यांच्या 2 मित्रांना मारहाण झाल्याची घटना घडली। या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी गुन्हा नोंद करून 8 ते 10 हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली। चंद्रपूरमध्ये मूल चंद्रपूर मार्गावरील केसला घाटात भरधाव कारनं झाडाला दिलेल्या धडकेत महिलेसह 2घांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। मृतक आकांक्षा यांचे पती सचिन माळी हे गडचिरोली जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक असून नक्षलविरोधी मोहिमेत कार्यरत आहेत। नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील गौराईपाडा परिसरात बुधवारी दुपारी ऍक्सिस बँकेच्या व्हॅनमधील अंदाजे 38 लाखांची रोकड लुटून चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे। बँक कर्मचारी बँकेत जाताना अचानक 2 अज्ञात तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकावर बंदूक रोखली। बंदुकीतनं एक गोळी झाडली आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकावर रॉडनं हल्ला करून बॅग हिसकावून पसार झाले।
वाडा शहरात भांडी पॉलिश करून देतो असं सांगत 2 तरुणांनी भुरळ घालून गंधे कुटुंबियांचे 10 तोळे सोनं लुटलेलं आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या फुटेजच्याद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय। डहाणूचे नगरसेवक आणि डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे संचालक भावेश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला। दोघा आरोपींनी डोळ्यात स्प्रे मारून देसाई यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र देसाई यांनी बॅग न सोडल्यामुळे त्यांच्यावरती पिस्तुलातनं गोळीबार झाला। यातील एक गोळी देसाई यांना स्पर्शून गेली असली तरी गंभीर इजा झाली नाहीये। मुंबईच्या पायधोनी परिसरात एका दुकानात काम करणारा नोकरांना जवळपास 23 लाखांची रोकड लंपास केली। 20 वर्षांचा राशिदुद्दीन मतीऊर रहमान असं त्याचं नाव असून लाकूड अत्यंत महागड्या लाकडाची चोरी त्यानं केलेली आहे। 1 महिन्यांनी या आरोपीला पकडण्यात पोलिसांनी यश आलं। मुंबईच्या सांताक्रूझ जवळील एका इमारतीत पोलिसांनी धाड टाकत क्रिकेटरवरती सट्टा लावणाऱ्या 4 जणांना अटक केली। त्यांच्याकडनं मोठ्या संख्येनं मोबाईल, एक लॅपटॉप, एक मोबाईल कम्युनिकेटर जप्त केले। या चौघांनी कोर्टात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 2016 साली पवईतील प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या आणि या प्रकरणाचा एकमेव साक्षीदार असलेल्या सुंदर बलवंत सिंग यांनी दिवा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। सुंदर सिंग यांचं पत्नीसोबत भांडण झालं। पत्नी घर सोडून निघून गेल्यानं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। अहमदनगरला सुपा MIDC शुभम इंडस्ट्रीमध्ये रिएक्टरमध्ये ब्लास्ट झाला। यात 4 कामगार किरकोळ जखमी झाले। या ठिकाणी टायर जाळून ऑइल तयार करण्यात येतं। या टायरचा वास येऊ नये यासाठी एक टँक बनवण्यात आला होता, मात्र त्यात गॅस जास्त प्रमाणात तयार होऊन त्याच्या प्रेशरनं टँकचा ब्लास्ट झाला। सुदैवानं त्याची तीव्रता कमी असल्यानं जीवितहानी झाली नाही। 3 वर्षीय रेयांश दारुवालनं 7 मळा पर्वतरांगेतील चांदवडच्या धोडप किल्ल्यावर यशस्वी गिर्यारोहण केलं। 8 दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत त्यानं हा किल्ला सर केला। अशा प्रकारचं गिर्यारोहण करणारा रेयांश हा बहुधा देशातला पहिलाच बाल गिर्यारोहक असावा।